आपण थेट जाणार आहोत लातूरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू होतीये। आपण त्याचीच ही थेट दृश्य सध्या पाहतोत। अत्यंत जंगी आणि भव्य दिव्य असं स्वागत मनोज जरांगेंचं लातूरमध्ये केलं गेलेलं आहे। सांगण्यात आलं होतं की 15 दिवसांमध्ये निर्णय करू, मात्र कशा पद्धतीचा निर्णय झालेला दिसत नाहीये। 7 महिने झाले त्याला फक्त फसवणूक, मराठ्यांची फसवणूक। नाही, हे फक्त फसवणूक आहे। मराठा समाजाची फसवणूक, धनगर बांधव आम्हालाच शहाणं होणं गरजेचं आहे। गोरगरीब मराठ्याला, गोरगरीब धनगर बांधवांना आम्हालाच शहाणं होणं खूप गरजेचं आहे। कारण हुशारी जर आपण सामान्य ओबीसीने सुद्धा दाखवणं गरजेचं आहे, सामान्य मुस्लिमांनी सुद्धा दाखवणं खूप गरजेचं आहे आता। कारण हे काय करायलेत, आपल्याला गोड बोलायला तर 10-5 ओबीसीचे नेते मोठे करायला, 10-5 मराठ्यांचे मोठे करायला, तर आपलं भांडणं लावून द्यायला लागले। त्यामुळं आपण खूप शहाणं होणं आता गरजेचं आहे। धनगर बांधवांच्या बद्दल काय म्हणले होते, धनगर बांधवांच्या बद्दल काय म्हणले होते, धनगर बांधवांच्या बद्दल काय म्हणले, पहिल्याच कॅबिनेटला धनगर बांधवाला एसटीतून आरक्षण दिलं फडणवीस साहेब। 10 वर्ष उलटून गेले। मराठ्यांना आरक्षण दिलं नाही दिलं। 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग, बंजारा बांधवांचा वेगळा प्रवर्ग नाही, त्याला करणारच नाही। ते मुस्लिमांच्या आरक्षणाचं असंच वाटलं, गायकवाडी समाजाच्या असंच वाटलं, लिंगायत समाजाचं कार्यक्रम लावला। म्हणजे यांचा धंदाच येते, हे फक्त दंगली घडवायच्या, काहीतरी भांडणं लावायचं आणि आपली सत्ता घ्यायची। अरे तो या सत्तेसाठी मराठे मारतो का? काय तो गिरीश महाजन आणि ते फडणवीस साहेब हे पाठबळ द्यायला लागले याला, छगन भुजबळला, आणि तो मात्र कुंकडं बोलायला लागलाय, काही करायला लागलाय। गोरगरीब धनगर बांधव, मराठा बांधवात वाद लावायला लागलाय। गिरीश महाजनला मस्ती असेल सरकार मंत्रिपदाची, पण त्यांना हे माहीत नाही 1,36,000 नुसता कुणबी मराठा तुझ्या मतदारसंघात विसरू नको। हो, सत्तेची लय मस्ती आली ना, एका रक्त्यात पाडीत असतो आम्ही। कारण ते शेवटी कुणबी असले तरी आमच्या रक्ताचे मराठी आहेत, हे ध्यानात ठेवा। मस्तीत नाही यायचं। 2-2.5 हजार मतदानावाला करोडो मराठा लेकरांच्या मुंडकर जर पायदानावर असला ना, आम्ही निवडून येऊन देत नसतो। मराठ्यांच्या नादी नाही लागायचं आणि मराठ्यांचं वाटोळं नाही करायचं। म्हणजे आमच्या सरकारी नोंदी सापडल्या, यांच्या कोणाच्या सरकारी नोंदी येतो। बरं, नोंदीचा विषय होता, नोंदी 15 दिवसात सापडू, ते सगळं करू, त्याचा अभ्यास करू असं सांगण्यात आलं होतं। मात्र त्या नोंदी मोठ्या प्रमाणात समोर आल्या। मराठा आणि कुणबी एकच आहेत असा अभ्यास करू आणि त्यानंतर त्याचं फायनल करू, प्रूफ गोळा करू, पुरावे गोळा करू असं सांगणं, मात्र पुढं काही झालेलं नाही। द्यायचंच नाही हो, द्यायचंच नाही यांना। बहाणे सांगायचे फक्त, बाकी काय नाही, बाकी काय नाही, फक्त बहाणे करायचे, बाकी काय नाही। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा